इंग्लिश शुद्ध लेखन कसं लिहायचं, इंग्लिश मध्ये कसं लिहायचं हे आपण पाहूया. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, सुरुवातीला एक वहीवर आपली जी रेष असते ती रेष मारून घेऊया. ही रेष मारलेली आहे. इंग्लिश मध्ये एक लक्षात घ्यायचं, काही अक्षर ज्यांच्या दांड्या वर असतात, काही अक्षर ज्यांच्या दांड्या खाली असतात रेषेच्या, आणि काही भरपूर अक्षर असे की जे एकाच लेवल मध्ये असतात. समजलं? तर आपल्याला सुरुवात आधी पहिल्यांदा आपल्याला गोल काढता यायला पाहिजे. गोल हा सगळ्यात महत्वाचा प्राण आहे आपल्या इंग्लिश आणि मराठी लेखनाचा, बरोबर आहे. त्यासाठी गोल काढून घेऊया आपण. बघा, तुमचे गोल जेवढे सुंदर असतील तेवढं तुमचं अक्षर सुंदर असेल. ठीक आहे. आपण अशा पद्धतीने गोल काढलेले. आता आपण ए ते झेड पर्यंत स्मॉल लेटर्स मध्ये आपण इंग्लिशची बाराखडी काढूया. ए काढायला सुरुवातीला आपल्याला फक्त एला असू द्या. हे झाला ए. बी काढायचं, बी ची दांडी वर आहे, हा झाला बी. सी एवढं पुसा, हा झाला सी. डी, डी ची दांडी वर आहे, ज्यांची दांडी वर आहे त्यांची दांडी वर जाऊ द्या. डी, हा झाला ई. एफ, जी, जी ची दांडी परत खाली. एच, आय, जे, जे ची दांडी परत खाली. के, एल, एम, एन. एन चा हा जो आहे तो खाली झुकू द्या. एच आणि एन मध्ये कन्फ्युजन होणार नाही. ओ ला ओच. पी, क्यू, आर, एस वरचा छोटासा, खालचा मोठा. एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि हे शेवटचं झेड. अशा पद्धतीने आपण इंग्लिश पूर्ण बाराखडी काढलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की ए बी, ए सी ई, आय एम एन ओ, आर एस यू व्ही डब्ल्यू एक्स वाय त्यांची सगळ्यांची लेवल एकाच लेवल नाही सगळे. आणि बाकी ज्यांच्या दांड्यावर आहेत ते असे अक्षर डी, डी, एफ, एच, के, एल आणि टी. ज्यांच्या दांड्या खाली आहेत त्या जी, जे, पी, क्यू आणि वाय यांच्या दांड्या खाली आहेत. आणि लिहिताना यांच्या दांड्या खाली जायला पाहिजे, तरच आपलं अक्षर सुंदर जाणवेल. समजलं? आपण दुसऱ्या पद्धतीने इंग्लिशचं काढू शकतो. ही रेष झाली. आता आपण रेषा मारूया. जेवढ्या सरळ रेषा तेवढं एकाच लेवल मध्ये रेषा मारायच्या. जेवढ्या चांगल्या रेषा तेवढं तुमचं अक्षर सुंदर. रेषांचा स्ट्रोक तिरपा काढत असेल तर तिरपाच काढा. मध्ये एखादी सुद्धा जास्त तिरपी नको, कमी तिरपी नको किंवा सरळ नको. आता मी सरळ रेषा मारतो, सगळ्या रेषा सरळ आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ए काढायचं आहे, हे जोडून घ्या. हे झालं ए. बी काढायचा आहे, हा जोडून घ्या बी. सी काढायचा आहे, हा सी. डी काढायचा आहे, हा डी. ई काढायचा आहे, ई. एफ काढायचा आहे, हा एफ. जी काढायचा आहे, हा जी. एच काढायचा आहे, हा एच. आय काढायचा आहे, हा आय. जे काढायचा आहे, हा जे. के काढायचा आहे, हा के. हा एल. हा एम. हा एन. हा ओ. हा पी. हा क्यू. आर. हा एस. हा टी. यू. व्ही. डब्ल्यू. एक्स.
वाय आणि हा झेड. अशा पद्धतीने तुमच्या जर रेषांचा स्ट्रोक जर असेल तर तुमचं अक्षर टायपिंग केल्यासारखं सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे इंग्रजी अक्षर लेखनामध्ये तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे रेषांचा स्ट्रोक. तुमच्या रेषा किती सरळ आहेत, एकमेकांना समांतर पाहिजे, आणि दुसरं आहे तुमचं अक्षर गोल गोल पाहिजे. तर तुमचं इंग्लिशचं अक्षर ही सुधारणा 100% होऊ शकतं. आणि जगामध्ये कुणाचे अक्षर घाण नसतं आणि कुणी अक्षर सुधारू शकणार नाही असं नाही, प्रत्येकाचं अक्षर सुधारू शकतं. ह्या टाईप मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा बाराखडील्या, आणि तुमचं अक्षर नक्की सुधारेल. आपण पाहूया वरची स्ट्रोक असलेले अक्षर जे गोल आहेत ते रेषाला चिटकलेच पाहिजे, तरच त्या गोलांचा सुंदर अर्थ निघू शकतो. आपण सुरुवात आधी बी, डी, एफ, एच आणि के, एल हे जे अक्षर आहेत, आणि एक टी हे जे अक्षर आहेत, वरच्या दांड्याचे ह्याचा सराव करा सेपरेट तुम्ही. आणि आता खालच्या बघू आपण जी, जे, पी, क्यू आणि सगळ्या शेवटी वाय. या अक्षराचा सराव करा, तुमचं अक्षर नक्की सुधारेल. ओके, थँक्यू.